वचन दे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी तुझ्यावरी प्रेम करीन, तुझ्यावरीच प्रेम करणार. मी तुझ्यावरी प्रेम करीन, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन स्तोत्र संहिता 44 1-4 ही वचने. स्तोत्र 44 1-4 ही वचने. हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसात पुरातन काळी तुझे कार्य केले, त्याचे वर्णन त्यांनी केले व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले. तू आपल्या हाताने राष्ट्रास घालवून तेथे ह्यास स्थापिले. त्या लोकास क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला. ह्यांनी आपल्या तरवारीने देशाची मालकी मिळविली असे नाही. ह्यांच्या बाहुबलाने ह्यांना विजय प्राप्ती झाली असेही नाही. तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुखतेज ह्यांनी ती झाली, कारण ह्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होती. हे देवा, तूच माझा राजा आहेस. याकोबाला जयावर जय प्राप्त होईल असे कर. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, पुनरुत्थित आणि सदाजीवी प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, कृपा व प्रीती तुम्हा बरोबर असो. आज आपण स्तोत्र संहिता 44 1-4 या वचनांवर मनन करूया. या वचनांमध्ये स्तोत्रकर्ता पुरातन काळाकडे लक्ष लावतो आणि जाणीवपूर्वक 3 बाबी पहिल्या 3 वचनांमध्ये नमूद करतो आणि 4थ्या वचनात देवाला ओळखून त्याच्याकडे अतिशय आवश्यक अशी बाब प्रार्थनेमध्ये मागतो. कोणत्या त्या 3 बाबी आहेत की ज्यात तो सांगतो आहे की परमेश्वराने आपल्या पूर्वजांच्या दिवसामध्ये जे कार्य केलं ते कसं आहे. पहिल्या वचनामध्ये तो सांगतो की परमेश्वर देव महान व अद्भुत कार्य करणारा आहे. त्या अद्भुत कार्याचे वर्णन देवाच्या पूर्वजांनी केलेलं आहे आणि आम्ही ते आमच्या कानांनी ऐकलेलं आहे आणि खात्रीपूर्वक त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. होय प्रियांनो,
आम्ही देखील त्याचं वचन ऐकावं. त्याच्या वचनामध्ये सत्य आहे. आणि रोम 10:17 मध्ये प्रेषित पौल सांगतो की विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते, म्हणून वचन ऐकणं अगत्याचं आहे. वचन 2 मध्ये परमेश्वर शत्रूंना घालून आपल्या लोकांची स्थापना करतो आणि त्यांचा विस्तार अगदी महान रीतीने करतो, म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा. वचन 3 मध्ये सांगतो की या लोकांनी तरवारीने मालकी अथवा त्यांच्या बाहुबलाने विजय मिळविलेला नाही, तर तो विजय केवळ परमेश्वराच्या उजव्या हाताने मिळालेला आहे अथवा भुजाने, आणि त्याच्या मुखतेजाने ते विजयी झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे परमेश्वराची कृपादृष्टी त्यांच्यावर होती, म्हणून आपण विश्वास ठेवतो की विजय परमेश्वराद्वारेच आहे. त्यानंतर वचन 4 मध्ये स्तोत्र करता जाणतो, ओळखतो की देव हा त्याचा राजा आहे, म्हणजे मुक्तिदाता आहे. तो जयावर जय प्राप्त करून देणारा राजा आहे, म्हणून त्याने जय प्राप्ती व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आम्ही वाचतो. का? कारण त्याचं उत्तर स्तोत्र 25:8 आणि 9 मध्ये आहे. तो म्हणतो की परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यांना सन्मार्ग दाखवतो आणि नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो. या वचनांच्या द्वारे प्रभू परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तू अनादी कालापासून अनंत कालापर्यंत असणारा परमेश्वर आहेस. तू अद्भुत कार्य करणारा, आपल्या लोकांना स्थिर करणारा आणि त्यांचा विस्तार करणारा, विजय देणारा राजा आहेस. म्हणून जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन आमच्यातील कोणाचे असू नये, म्हणून आम्हा सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. करीना मागे न फिरना, शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालना. मग दुःख संकटे किती हो, मागे न फिरना. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालना. मग दुःख संकटे किती हो, मागे न फिरना. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.